श्री अधिक मास महात्मा अध्याय दुसरा। एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू कैलासावर गेले. त्या दोघात पैज लागली. विष्णू ब्रह्मदेवास म्हणाले, आमचा मुकुट बघावा आणि लवकर माघारी यावे. त्या दोघांना बघून नारद मुनी म्हणाले, आमच्या पावलांचे ठसे बघावे व परत माघारी यावे, अशी शंकराने आम्हास आज्ञा दिलेली आहे. ब्रह्मदेव सृष्टीकर्ता असल्याने त्यास फारच अभिमान होता. तो मुकुट शोधण्यास निघाला. मग आम्ही पाताळात गेलो. 7ही पाताळांचा शोध घेतला, परंतु आम्हास काही पावले म्हणजे पदतल आढळली नाही. शेवटी शंकराजवळ परत आलो. आमची जणू वाचाच बंद झाली होती. आमचे मान अपमानाने खाली गेली. शंकर म्हणाले, असा धीर सोडू नका, थोडा वेळ कसा बघू. तो इकडे ब्रह्मदेवाने काय केले, 21 स्वर्गांचा त्यांनी शोध घेतला, परंतु त्यांना मुकुट काही आढळला नाही. परत जाऊन शंकराची भेट घ्यावी असे त्यांना वाटेना. तेव्हा ते ध्यानस्थ झाले. त्यांची क्रूर बुद्धी जागी झाली. धेनू व केतकेस त्यांनी पाचारण केले. शंकराजवळ साक्ष देण्यास माझ्या सोबत या असा त्यांनी आग्रह केला. मग त्या दोघांसह ब्रह्मदेव कैलासावर आले. शंकराला त्यांनी नमन केले. सदाशिवाचा मुकुट पाहून आपल्या दर्शनास आल्याचे त्यांनी धेनू व शंकराने सांगितले. शंकाने त्याची साक्ष देण्याची त्यांना विनंती केली. गोमातेच्या शरीरात देव लपून बसले होते, म्हणून शंकरात गोमातेचा राग आला. त्यांनी गोमातेस तू विष्ठाभक्षक होशील असा शाप दिला. तेव्हापासून गोमाता विष्ठाभक्षक झाली. तिचे मुख म्हणूनच अपवित्र गणले जाते. गोमुख सरस्वतीचे निवासस्थान आहे. केतक देखील असाच अपूज्य ठरलेला आहे. एक दिवस ब्रह्मदेवाने बुद्धिवादाने त्रस्त झाले. त्यांच्यातील कामदेवाने पेट घेतला. शंकराने अंतर्मनाने हे ओळखले. मग त्यांनी तिला शाप दिला, तुझा अकुलनी वास घडेल. म्हणून गोमातेची जीवा हे सरस्वतीचे निवासस्थान बनले. कलियुगात जे कुलीन नाहीत अशा मूर्खांचा जन्म होतो. त्यांची अल्पविद्या गर्भास कारणीभूत होते. अशा मनुष्यास विद्या प्राप्त होत नाही. म्हणून शुचिर्भूत मनुष्याने मलमासाची पर्वकाली दानपुण्य करावे. त्यांनी ईशोपासना करावी, म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्त होईल. ईशभक्ती करणारा मनुष्य देवप्रिय बनतो. त्यांच्या अंगी लीनता, भक्ती, ईशोपासना यांचा संगम होतो. मलमासात मनुष्याने अशी भक्ती केल्यास शापामधून त्याची मुक्ती होऊन त्यांच्या जीवनात सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य व पुण्य अशा पंचमाची प्राप्ती होती. अध्याय दुसरा. श्रीकृष्णार्पणमस्तु.